रायगडमध्ये झेडपी निवडणुकीसाठी शिंदे सेनेनं भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला युतीचा प्रस्ताव दिलाय। आमदार असलेल्या मतदारसंघातील 7 जागा त्या पक्षानं लढवाव्यात, तर उर्वरित 3 जागा या समोपचारानं वाटून घ्याव्यात असा प्रस्ताव शिंदे सेनेनं ठेवलाय। रायगड जिल्ह्यात शिंदे सेनेचे 3, भाजपचे 3 आणि राष्ट्रवादीचा 1 आमदार आहे। त्यामुळे शिंदे सेना 21, भाजप 21 आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला 10 जागा येणार आहेत। मात्र केवळ 10 जागा येणार असल्यानं हा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्वीकारला जाणार नाही अशी शक्यता जास्त आहे। तर उर्वरित 3 जागा समोपचारानं वाटून घ्यायच्या आहे असा हा प्रस्ताव आहे। जिल्ह्यात 7 विधानसभा मतदारसंघ आहेत। शिंदे सेनेचे 3, भाजपचे 3 आणि राष्ट्रवादीचा 1 आमदार आहे। शिंदे सेना 21, भाजप 21 आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला 10 जागा येतील। आमदार असलेल्या मतदारसंघात त्या पक्षानं 7 जागा लढवाव्यात असं सांगितलं जात आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।